नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते वासुदेवाय
नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो नमः बालकृष्ण भगवान की जय गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरा सरस्वती प्रणदा मातृदेव भव पितृदेव भव आचार्य अतिथिदेव भव सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय 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 अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय. आज 30व्या अध्यायामध्ये आईसाहेब अनुसयांनी भगवान दत्तात्रेयाला सतमार्ग आणि स्वर्ग मार्ग विचारलेला आहे. सत म्हणजे परमेश्वराचा मार्ग आणि स्वर्ग मार्ग. सतमार्गाने स्वर्गाला जाता येतं हे मला माहिती आहे, पण तो मार्ग म्हणजे काय? हे माते संत संगतीची सेवा यामुळे सत्मार्ग सापडतो आणि स्वर्ग सहज प्राप्त होतो. स्वर्ग जो आहे, स्वर्ग याचा अर्थ आनंदित अवस्था. स्वर्गामध्ये सगळ्या सुखसोयी सांगितलेल्या आहेत. केव्हा केव्हा सुखसोयी सुद्धा दुःखदायक होतात, पण आनंदी मार्ग हा मात्र दुःखदायी होत नाही. म्हणून संत संगती संत सेवा याच्याने सत्मार्ग सापडतो असं स्पष्ट दत्तगुरूंनी आपली संकल्पना आईच्या पुढे मांडली. आईने पुढील प्रश्न केला की सत्संग स्वर्गमार्ग सांगितला, आता कुसंग आणि नरक मार्ग सांग, की कोणत्या मार्गाने जायचं नाही, कोणत्या मार्गाचा स्वीकार करायचा आणि कोणत्या मार्गाचा स्वीकार करायचा नाही.
हे माते, ज्या अनुषंगानं नरक दिसेल तर आपण बाजूला होऊन जातो, तशा या गोष्टी जीवनातल्या बाजूला केल्या पाहिजे. कोणकोणत्या? पापी लोकांचा सहवास, दुराचारी लोकांचा सहवास आणि सगळ्यात तोंडातून दुर्वाक्य निघण्याचा, जो आपल्याजवळच आहे. कारण दुर्वाक्य जेव्हा निघतं तेव्हा दुर्जनाची संगती असते तेव्हाच, नाहीतर तोपर्यंत मग दुर्वाक्य म्हणजे कोण? क्रोध, क्रोधाची संगती. म्हणून क्रोधाधिक वर्जावे मनुजा, दुर्जन काम आहे. क्रोधाधिक रिपुंनी मनुष्य गाजलेला आहे आणि मग हे क्रोध त्याला दंभ देतात, अहंकार देतात आणि एवढाच नाही तर तो द्वेषी होतो, दृष्ट होतो. कोणाविषयी? मातृद्रोही, पितृद्रोही असा चांडाळ, निर्दय, कपटी, अनाचारी, असत्य बोलणारा, वागणारा, अविश्वासू, अभक्ष भक्षण करणारा, मद्यपी, प्रपंचात मन रमत नाही असं, कीर्तन पुराण ज्याला आवडत नाही, जुगारी, जो स्वधर्मावर निष्ठा ठेवत नाही, दुराचाराचे कर्म करतो, अधर्माने वागतो, विषय लंपट, साधू संतांची चेष्टा करतो, इतरांना विनाकारण त्रास देतो, सतत वाचार बोलतो, कठोर बोलतो, कधीही कुणाला सुख देणार नाही अशाला नरकवास भोगावा लागतो. आचरणाने नरकाकडे जातोच तो. अशाची संगती टाळावी. आपण काय करावं तर असे जे लोक असतील त्यांची संगती टाळावी असे सांगून दत्तात्रयाने परमपदाचे विवेचन केले. आता तिसरा विषय दिलाय परमपद. परमपदम निर्भयम, जे परमपद आहे, जे निर्भय आहे, अशा परमपदाची स्थिती आता आईला सांगतात. ज्याच्या अस्तित्वामुळे संपूर्ण इंद्रियांच्या हालचाली शक्य होतात, तो प्राण या देहामध्ये आहे. आपल्या देहामध्ये काय आहे तर प्राण आहे. या प्राणामुळे संपूर्ण शरीराच्या हालचाली, ज्याप्रमाणे शुद्ध वायू मिळाला की श्वास इंद्रिय जी आहे ती शांत होतात आणि अशुद्ध वायू मिळाला, जसं गर्दीत गेले की अशुद्ध वायू, गर्दी कमी असली की शुद्ध वायू. मग आपण राहणं आपल्याला कुठे आवडेल तर जेवढ्या शुद्ध वायूत राहतो आपण तेवढे आपले विचार शुद्ध होत जातात. म्हणून मनुष्य घरातला वायू सोडून बाहेरच्या वायूमध्ये जिथे झाडं झुडपं निसर्ग आहे अशा ठिकाणी का जातो तर त्या शुद्ध वायूनं आपल्या शरीरामध्ये संचलन होतं. आणि हा शुद्ध वायू जो आहे तो भगवंत आहे आणि अशुद्ध वायू जो आहे तो राक्षस आहे. मग राक्षसाचा सहवास, जसं आपण जास्ती गर्दी झाली की पंखा लावतो, तोच पंखा गर्दीमध्ये कमी हवा देतो आणि लोक गेले की तोच कमी करावासा वाटतो. का तर खालचं वातावरण निर्मिती. म्हणून शब्दानं वातावरण निर्मिती होते. शब्द जे आहे ते ब्रह्म आहे. मग जे ब्रह्मलिखित शब्द आहे की जे वातावरण, जसं सहना भवतु सहनौ भुनक्तु, मग वेद हे काय करतात तो वातावरण निर्मिती करतात. उपनिषद काय करतं तर चित्ताच्या ठिकाणचं वातावरण शुद्ध करतं आणि पुराण काय करतं तर मनाला आनंद देतं. म्हणून माते पुराण, उपनिषद आणि वेद, वेदाची वाक्य ऐकत राहावी, कारण त्याला स्वर आहे. स्वराने काय होतं आनंद येतो. पण आपण मंत्रपुष्पांजली म्हटली तरी माणसाच्या मनाला आनंद येतो. मग आता 24 तास मंत्रपुष्पांजली म्हटली जाईल का तर नाही. मग हरिओम. तर वेदाचं मूळ तत्व जे आहे, वेदाचं मूळ तत्व जे आहे ते ईश्वर आहे. मग ईश्वराचं जे नाम आहे
ज्या ईश्वरानं नाम धारण करून अवतार धारण केला ते दोन नाम म्हणजे राम आणि कृष्ण. हे राम आणि कृष्ण हे शब्द आपण उच्चारले की आपला प्राण स्थिर होतो. राम कृष्ण हरी किंवा नमो भगवते वासुदेवाय शिवाय नमः. श्रीराम जय जय राम. जच्या वेळेला तोंड उघडतं आणि मच्या वेळ बंद होतं. जय राम, शिव राम, सत राम. म्हणून जसं जसं आत प्राण जातो तसं तसं आपल्या शरीरामध्ये चैतन्य जागृत होतं. आणि चैतन्य जागृत झालं म्हणजे अंतःकरणात मन आणि बुद्धी असते. इतकं नव्हे तर अवघ्या पिंड ब्रह्मांडामध्ये म्हणजे गोलामध्ये ज्याची सत्ता आहे, जो परमपदाचं मूळ कारण आहे, असा लीला अनंत म्हणजे परमेश्वर. अनंत म्हणजे परमेश्वर, ज्यास अंत नाही, तो सर्वात राहून निराळा आहे. त्याची कर्म सर्व व्यापक असून तो व्यापक आहे. आणि एवढं नाही तर सर्वापासून तो विभक्त आहे. परमेश्वर कसा आहे? सर्वापासून विभक्त आहे. जसं आपण एकत्रित कुंडातून बाजूला निघालो की बाकी त्यांची विचारपूस होते, काळजी राहत नाही. म्हटलं जेवले असतील की आता जेवायची वेळ झाली, जेवले असतील. पण घरात आल्याबरोबर एकत्र कुटुंबात जेवले किंवा नाही हे पाहावं लागतं, विचारावं लागतं. विभक्त झाल्यावर तसं आपण जोपर्यंत या संगतीत आहोत तोपर्यंत हे विचार आपल्याला सतवणार. म्हणून आपण या संगतीपासून विभक्त झालं पाहिजे. जसं जसं संगतीपासून आपण विभक्त होत जातो तसं तसं आपल्या अंगी भक्त लक्षणं येत जातात. आणि भक्तांचं लक्षण काय तर त्यांचा विषय नारायण होऊन जातो. तसं आपण या संगतीपासून आभक्त होत गेलो की हे विचार जे आहे ते निघून जातात. काही प्रसंग आला तर विचार येतात आणि प्रसंग गेला की विचार निघून जातात. म्हणून हे माते सर्वात राहून निराळं राहणं हे मोठं कठीण आहे. सर्वव्यापी असून तो व्यापक असून सगळ्यापासून तो विभक्त आहे. म्हणून त्याला नामरूप गुणरूप काहीच नाही. त्याच्या विना जगात काही नाही असं ज्यावेळा आपल्याला कळतं त्यावेळेला आपण त्याच्या जवळ आहो असं जाणवतं आपल्याला. आपण भगवंताच्या जवळ आहोत केव्हा असं जाणवेल आपल्याला तर माऊली लिहिते बा एका ठिकाणी, जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणे. आपण ज्या वेळा हरीच्या नावाचा उच्चार करू त्यावेळा आपल्याला त्याची जाणीव होते. मग हरीची जाणीव करण्याकरता काय करायचं तर हरिविना सौजन्य नेणे काही. त्याला हरीशिवाय दुसरं सौजन्य उरत नाही. सौजन्याने काय होते तर व्यवस्था राहते. आपण एकमेकाची विचारपूस केली, ज्याला नाही ते दिलं की व्यवस्था होऊन जाते. तशी हरीशी सौजन्य करत गेले आपण, हरीचं नाम घेत गेले की ईश्वराशी आपला संबंध संपर्क वाढत जातो. आणि संबंध संपर्क वाढत गेला हरीशी की त्याप्रमाणे आपण आनंदित राहू शकतो. म्हणून आनंदित राहण्याची जी अवस्था सांगितली आहे ती सतत ईश्वराच्या संपर्कात आणि संबंधामध्ये राहिलं पाहिजे. आता दत्तांनी वर्णन करून सांगितलं आहे की परात्मपूर्ण परमपद सदा नित्यानंदी अविनाशी आहे. परमात्मा कसा आहे तर नित्यानंद आहे आणि अविनाशी आहे, कधीही नाश न पावणारा, त्याचा नाश होत नाही. आणि तो अविनाशी असून शाश्वत आहे. देवांमध्ये थोर ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवांना सुद्धा यांच्याहून तो निराळा आहे. कारण कार्य आलं की माया आली. ब्रह्मदेवाला कार्य आहे, विष्णूला कार्य आहे, शंकराला कार्य आहे की माया आली. म्हणून कार्याकारणापेक्षा जो वेगळा आहे, कार्याकारणापेक्षा
जो वेगळा आहे असा जो परमात्मा आहे तो काय करतो, तर या परमात्म्याला जीवाला सांभाळण्याचं कारण आहे. म्हणून उपासक कोणाची उपासना करायची, तर जो मुळामध्ये कार्याकारणातून निवृत्त आहे, ज्याला बहुव्याप आहे, तो आपल्या उपयोगी केव्हा पडतो, त्याला निकामपण असेल त्यावेळेला. तसं हे बाकीचे जे परमात्मा आहे हे कार्यकारण असल्यामुळे ते आपल्याला सतत उपयोगी पडू शकत नाही. म्हणून हा ज्या कार्यापासून अलिप्त आहे असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला तू धर. मग आता त्याला धरण्याचं कारण काय आहे, तर बघ, यंत्र तंत्र आणि मंत्र ह्या उपासना आहे. योग याग जपानुष्ठान अशा प्रकारे सर्व गुण संपन्न तो आहे. जो परमात्मा आहे तो सर्व गुण संपन्न, यंत्र मंत्र तंत्र हे सगळं त्याच्याजवळ आहे. पण याची उपासना जो करतो तो सर्व गुण संपन्न असतो, खरा विद्वान असतो, पण तो निराभिमानी पाहिजे. कारण जशी जशी विद्वत्ता येत जाते तशी तशी अंतःकरणाच्या ठिकाणी अहंकारता अहमन्यता ही वाढत जाते आणि आपण जगापासून काही वेगळे आहोत हा एक मोठा अहंकार येत जातो. म्हणून आपण जगापासून वेगळे आहोत हे फक्त आपल्या मनाला ठरवायचं, जगाला दाखवायचं नाही. कारण जगाला दाखवण्याकरता परमार्थ नाही, आपल्या स्वतःला समजण्याकरता परमार्थ आहे. आपल्याला स्वतःला समजण्याकरता परमार्थ आहे. म्हणून वेद शास्त्र पुराण श्रुती आणि स्मृती दशग्रंथ नानाविध प्रकारचे ग्रंथ आहे, तर सगळ्यांचंच पठण करता येईल का, नाही. मग याचं वेदांताचा सार काय आहे, तर भगवंताचं नाम. म्हणून सतत ज्याचं स्मरण करता येईल आणि जे स्मरणास योग्य आहे, भगवंताचं नाम जे आहे ते स्मरणाला योग्य आहे. म्हणून यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात वेद विद्या मंत्र यंत्र तंत्र हे माणसाला सोडवण्याला पूरक नाही आहे. सोडवण्याला पूरक नाही आहे. मग ते सोडवतील कसे, तर त्यातला एक सार घेतला पाहिजे. तर एक सार आहे म्हणून सारासार विचार हरिपाठ. काय सारासार विचार आहे, तर हरी हा सार विचार आहे. मग तो हरी धरून ठेव. तू हरी धरला की निर्द्वंद्व होशील. हरीला धरलं की निर्द्वंद्व होशील. निर्द्वंद्व म्हणजे तुझ्या मनात द्वंद्व राहणार नाही. पण हे द्वंद्व तुला कळणार नाही. म्हण मग ज्यांना कळालं आहे त्यांच्या संगती जाईल. द्वंद्वातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. अजून जर गुरुला फेट्याला इस्तरी लागते तर त्याला द्वंद्व कळेल कुठं. नुसती इस्त्री म्हणून क्रोध आला गेला आहे ते असू दे, कीर्तनात काही कोणी पाहत नाही. पण याचा अर्थ आजागड राहावं असं हां हे लक्षात ठेवलं पाहिजे. तेवढ्याकरता एखादा आपला शिष्य खाली घ्या, त्यांना खाली घ्या. द्वंद्वातीत झालं पाहिजे. म्हणून आधीसारख्या क्षुल्लक गोष्टीवरून भेदभाव करू नये. किरकोळ गोष्टीवरून भेदभाव करू नये. किरकोळ गोष्टीवरून जर भेदभाव केला तर आपल्या बुद्धीला स्थैर्य येत नाही. वरच्यावर भेदाभेद अमंगळ म्हणून काय उपयोग आहे. भेदाभेद
अहो तुम्ही कीर्तनाला आले आणि टोपी चोरून नेली, काय उपयोग आहे? मग असे लोक बोलवायचे का? असं आहे. कीर्तनाला कशा करता आले तुम्ही? आणखीन अभंग म्हणता मोठ्याने. जरी चप्पल चुकून गेली असेल तर दुसऱ्या दिवशी क्षमा मागायची की नाही बा माझी नजर चूक झाली आहे, ही कोणा माझी नाही सापडली तरी चालेल, पण ही नजर चूक आहे. नजर चुकीपासून माणसाला सुटका आहे, पण नजर चूक कळून जर ती चूक केली तर त्याच्यापासून शिक्षा आहे. म्हणून सर्वांना समान नजरेने पाहता येतं. वागवता येणं मोठं कठीण असतं, कारण त्याची पात्रता झाल्याशिवाय वाजवता येत नाही. म्हणून क्षुल्लक कारणावरून भेदभाव करायचा नाही. विद्वान असो या उलट लौकिक विद्या संपादन करणारा असो, तो जर धनाच्या पाठीमागे डंका पिटवत असेल तर त्याला विद्वान म्हणू नये. म्हणून ज्ञानाच्या अहंकारातून जो इतरांशी नेहमी धुसफूस करतो, ज्या लोकांना ज्ञान आहे आणि त्यांना ज्ञानाचा अहंकार आला आहे, आणि ज्ञानाच्या अहंकाराचं वर्तन काय आहे? दुसऱ्याला नेहमी कमी लेखणं. जो सदा कमी लेखत असेल आणि धुसफूस करत असेल अशाचं ज्ञान तरण्यास उपयुक्त. कारण ज्ञान जे आहे ते तरुण जाण्याकरता आहे. ज्ञानाने पदार्थ तयार होतो, ज्ञानाने वस्तू तयार होते, ज्ञानानं सृष्टी तयार होते, वाऱ्यानं माणसाच्या शरीराला आनंद निर्माण होतो. पण वादळ सुटलं तर काय निर्माण होईल? भय. भय निर्माण होईल. तुम्ही दुसऱ्याला उपदेश देतात, बोलतात, ही चांगली आहे, पण क्रोधात्मक बोलले तर विपरीत होईल. म्हणून जी वाणी आहे ती वाणी अशी वापरली पाहिजे. जसं आज सगळे देवाचं दर्शन करताय की वर्ष सुखाचं जावं. आज नवीन वर्ष आहे, सगळ्यांनी देवाचं दर्शन करावं की देव वर्ष सुखाचं. पण सगळ्यांनी सुखाची वाणी वापरली तर जाईल ते. जर आपण नेहमीच कडक वाणी बांधलं तर वर्ष कसं सुखाचं जाईल? म्हणून आधी नम्र वाचा कळाली पाहिजे. वाचा सुवाचा. आधी वाणीच्या ठिकाणी संयम आणला पाहिजे. ज्या वेळेला जीव हा वाणीच्या ठिकाणी संयम आणेल, नाही तर कोणाला काही बोलायचं. म्हणून ते म्हणतात वर्ण देखील केल्याने दोष लागू शकतो. किंबहुना एखाद्याचं अतिवर्णन केलं आपण तरी काय लागतो? दोष. म्हणून कोणाची निंदा पण नाही आणि कोणाची मर्यादेच्या पलीकडे स्तुती नाही. बा माणूस स्वभावाने चांगला आहे एवढं म्हटलं की सगळं संपलं. एवढं म्हटलं की सगळं संपलं. म्हणून वर्णन देखील आपल्याला दोष लावू शकतो. दत्तांनी त्या ठिकाणी आवर्जून सांगितलं स्पष्ट, मूढ कोणास म्हणायचं. आता मूढ जो आहे, मूर्ख जो आहे, ते कोणाला म्हणायचं? आपण कोणाला म्हणतो हा मूढ आहे? नाही, काय मूढाचं वचन आहे? याचं विवेचन त्यांनी केलं. प्रारब्धानुसार घडणाऱ्या कर्माला आपलं कर्तृत्व मानणारा मूढ. समजा एखाद्याच्या जीवनात वाईट घटना घडली, तिचे प्रारब्धाने घडली आहे, हा याला कळत नाही असं जर आपण म्हटलं तर तो सुटून जातो, पण आपण मूढ होतो. कारण प्रारब्धाच्या पुढे माणसाचं काहीही चालत. प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. त्याला उदाहरणार्थ एखादा माणूस खूप सुज्ञ आणि सज्जन आहे पण प्रजा अज्ञान आहे, त्या माणसाला दोष नाही द्यायचा. त्याने जोपर्यंत त्यांना प्रयत्न करून लावलं मार्गात, तर त्याच्या नशिबामध्ये अशी अज्ञान प्रजा आहे, त्यामुळे त्याला इलाज. त्याला वेळेला आपण मदत करायची, पण तू चुकला असं वारंवार म्हणायचं.
वारंवार मदत करायची, पण मदत करताना त्याला त्याच्या वारंवार चुकीची आठवण पण नाही द्यायची. कारण जे झालं ते गंगेला मिळालं. गंगेला काय शब्द आहे, तर गंगेमध्ये जे जातं ते गंगेसारखं होऊन जातं. मग का हो, ती गंगा तुमच्याजवळ कुठे आहे, तर रामनाम गंगा आहे. वाल्या रामनामाने वाल्मिक झाला, उरफट्या नामे तरला. तर नामच गंगा आहे. रामनाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा. म्हणून लोक सर्वसाधारण 6 लाख जपाचा ध्येय सांगतात माणसाला आधी. कारण काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि दंभ हे 6 सुरू करण्याकरता कमीत कमी 6 लाख जप. की आता मी 1 लाख क्रोधाचा करतोय, 1 लाख कामाचा करतोय, 1 लाख मदाचा करतोय, 1 लाख. तर लक्ष जपानं यांचं जे प्राबल्य आहे कमी होऊन जातं. म्हणून मनुष्य जसा जसा जप करतो ना, तसं तसं जपानं त्याची ही जी षडरिपूंची वाढणारी शक्ती आहे ती मर्यादित होते आणि ती गरजेपुरता येते. कशापुरता? गरजेपुरता. गरज आहे तेवढ्यापुरताच येतं ते. कारण शरीर आहे ते रिपू असणारच. आहार, निद्रा, मैथून आणि भय हे असणारच, पण ते तेवढ्यापुरते. शरीर धर्मापुरते, जो शरीराचा धर्म आहे तेवढ्यापुरतं राहते. पण आपल्याला गाढ झोप झाली की जाग आपोआप येते, काही करावं लागत नाही. हां, आपल्याला विश्रांतीच्या आत उठायचं असेल तर काहीतरी आपल्याला कोणाला तरी सांगून ठेवावं लागतं की मला 3 वाजता उठवून द्या, मला 4 वाजता जागवून द्या. पण जर तेवढी निद्रा व्हायची असेल, आपण रात्री 12ला झोपलो तर 6 वाजेपर्यंत आपली झोप होऊन जाते, 6ला बरोबर डोळे उघडून जाते. तसं यांची मर्यादा आहे शरीरामध्ये. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि दंभ जपानं हे मर्यादेशीर होऊन जातं. जसं पाण्याचा लोंढा आला त्याला दुसरा मार्ग काढला की उंची कमी होऊन जाते, तसं आहे नाम. काय करतं, या षडरिपूंना वाढू देत नाही आणि मग सात्विक भाव होतात. म्हणजे काम सुद्धा सात्विक होतो, लोभ सुद्धा सात्विक होतो. जसं एका झाडाला गुलाबाची फुलं आहे, आपल्याला 5-7 देव आहे आपल्याकडे, 5-7 मिळाले की आपण म्हणतो आपल्याला काय करायचं त्याला. म्हणजे तो जो लोभ होता, मोह होता, तो मर्यादित आला. मग हे षडरिपू जे आहे हे शरीराच्या मर्यादापुरते वापरले तर दोष नाही. भूक लागली म्हणजे खाल्लं पाहिजे, पण उगाचच खायचं हा धर्म नाही. झालं माझं, आता मला नको. या षडरिपूंना या नामस्मरणानं असं सवय लागतं. म्हणजे त्यांना यमनियम कळतात आणि यमनियम कळाले की मनुष्य हा भगवंताचा दास होतो. आपण किती चिडायचं, आपलं ब्लड प्रेशर वाढू नये इतकंच, पण आपण काय करतो, वाढून राहतं इतकं चिडतो. आपल्याला काय करत, बरं समोरचा ऐकेल तेव्हा ना. तो म्हणतो हे वाह्याद आहे, पोरं काय म्हणता हे वाह्याद आहे. आपली गणना कशात करतात ते. म्हणून ते म्हणतात आता जीवाला कोणाचाही संग नको असतो, सदैव तो एकटा राहण्याचा आनंद असतो, पण इतरांची कुचेष्टा करतो ते सुद्धा करायचे नाही. आपण चांगलं वागावं, पण कोण कसं वागतो याच्यावर वेळ घालवू नाही. तर त्याच्यावर वेळ घालवण्यात आपल्याला काय फायदा काय. कारण कोणी कसं वागावं हे त्याच्या मर्जीवर अवलंबून आहे. पण कुटुंबामध्ये सगळ्यांनी चांगलं वागावं हा धर्म आहे. पण आता धर्म कसा आला कुटुंबामध्ये. आपण आता सगळे देशातले लोक बांधव आहे असं म्हणतो, पण आपण एकमेक बांधवाला त्रास देतो.
म्हणून परवा सांगितलं ना मी की पुढे हे सुद्धा विकणार आहे, मोठ्याने बोलायचं नाही. आपण याचा अति मोठा आवाज करतो त्यामुळे विपरीत होतं. हे कशा करताय? सगळ्यांना सहज ऐकायला जाण्याकरताय. पण विपरीत आवाजा करताय का? आपण आता कॅसेट लावतो तर काही काही गाणाऱ्यांचा आवाज पहाडी असतो, त्याला तो एक मध्ये सुद्धा नकोसा होतो आणि काही त्यांना दोन मध्ये न्यावं लागतं आपल्याला, कारण त्यांचा तो स्वर जो आहे तो जसा आहे त्याप्रमाणे ते मशीन काहीच करत नाही. पण लगेच आपल्याला कमी करावं लागतं. दुसरं जे गाणं लागतं ते ऐकू येत नाही म्हणजे परत तो वाढवावा लागतो. म्हणून ज्यांचा स्वर आहे, ज्यांचा आवाज आहे, काही लोकांचा आवाजच मोठा असतो, समोरच्याला वाटतो की हा बांधतो आहे. म्हणून हे माते व्यतिरिक्त दुर्व्यसनी, दुर्भक्त, दुष्कर्म, दृष्टमार्ग, निर्भीड, निष्ठुर, लोभी, अधर्मी, अज्ञानी अशी अनेक लक्षणं सांगितले तुला. आता या लक्षणामुळे मनुष्य अन्य मार्गाकडे चालला जातो, म्हणजे चुकीच्या मार्गाकडे. हे जे गुण सांगितले, दुरक्ती, शिरजोर, हे जे गुण आहे, दृष्टकर्म, दृष्टमार्ग, निर्भीड, निष्ठुर, लोभी, अधर्मी, अज्ञानी असे अनेक लक्षणं सांगतात. त्यामुळे सर्व लक्षणांना विपरीत वर्तन असावे, झेपेल तेवढे बोलावे आणि सर्वांना पटेल असेच वागावे. झेपेल तेवढंच बोलायचं आहे. पहा तुम्ही, आता एक माणूस 3.5 ते 4 तास बोलू शकतो, म्हणजे त्याचा प्राण शांत आहे आणि त्याच्या ताब्यात आहे म्हणून तो बोलू शकतो. काही लोक एक तास पाणी बोलतील तर 3 वेळा पाणी पितील. म्हणून मोठ्या लोकांच्या बोलण्याजवळ पाणी ठेवावं लागतं त्यांना, कारण त्यांचा प्राण त्यांच्या ताब्यात नाही. प्राण ताब्यात असला, मग प्राणाला ताब्यात ठेवण्याकरता काय करायचं? तर प्राणापानाशी पंकोनी, बस त्याला संयमात न्यायचं प्राणाला. तुम्ही धावून आले की बसली की विश्रांती होऊन जाते. तो विश्रांती कोण देते? पृथ्वी. उभं राहिलं की थोडं बरं वाटतं, पण मांडी घालून बसलं की पूर्ण बरं वाटतं, आणि कधी लोळून गेलं तर आणखीन लवकर बरं वाटतं. असं आहे. म्हणून ज्याच्यापासून शक्ती मिळते, ऊर्जा मिळते, अशी जी पृथ्वी आहे ती माता आहे. माताच पृथिव्याम, ती आई आहे. आई काय देते? विश्रांती देते. त्याप्रमाणे पृथ्वीमान. मग मांडी घालून बसलं म्हणजे पृथ्वीची पूर्ण ऊर्जा मिळते, आणि आपली ऊर्जा मिळालेली पृथ्वीत जाऊ नये याच्याकरता आसन आहे. आसन कशा करताय? आता आपण खुर्चीत किंवा आता आम्ही या टेजवर बसलो ना, आम्हाला पृथ्वीची ऊर्जा कमी आहे. म्हणून चौरंग 4 पाय त्याला, त्याच्यातून येते ती, कारण लाकूड वाहक आहे. खालून पाणी वरती नेतं ते. लाकडाचा धर्म काय आहे? झाडाचे मुळं हे तोंड आहे, मुळाने पाणी पितं ते, पण खालून वरती नेतात, म्हणजे खालचं पाणी वरती नेण्याची शक्ती आहे. कुठलंही मशीन नाही. पानं हिरवे होतात, त्याला फुलं येतात, आणि फुलाच्या पुढे फळं येतात. फळं आलं की पाणी थांबलं. मग पाण्याचं काय होतं? रस. जो फळ असेल त्या फळामध्ये काय तयार होतो? रस. त्या रसामध्ये काय आहे? पाणी. आणि पाणी कोण आहे? आपो नारायण हरी. इथे समुद्राला नैवेद्य द्यायचं ना, तर जेवढे लोक होते तेवढे ते समुद्राला नैवेद्य घेऊन आले. तिथे लाट आली, ते सोडलं की ते नारायण. पण तिथे एकटा नारायण आहे का? तर पाण्यामध्ये जीव मात्र असंख्य आहे. ज्याच्या लायकीचं जे असेल, आता मगर असेल तर तो पोळी ओढून घेईल.
पण सगळ्यांनी सागराला देव समजलं तर तो नैवेद्य होईल, नाही तर गंमत. सगळे गंमत म्हणून द्यायचे मग, असं आहे. त्याला देव समजलं पाहिजे. मग आता देव आहे तर तिथे कसं तरी कुदता येईल का? म्हणून जावं तर एकटं नाही जावं. 2 जण आले की विकृती झाली, प्रकृती झाली. मग नारदाने नल कुबेरांना काय केलं? विकृती केली म्हणून श्राप दिला. काय व्हा? झाडच व्हायला श्राप दिला. आणि देवाची लाट लागेल, पण देव सुद्धा कसा बांधलेला पाहिजे? उखळीला. त्याच्या आईचं त्याचं भांडण झालं पाहिजे बा काय बघलेला, म्हणून देव त्याच्यात अटकले पाहिजे. आणि त्यांनी असे हात केले की मग तुमचा उद्धार होईल. बाबा 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 बाबा. म्हणजे नारदाने किती कठीण श्राप दिला होता. आणि त्याच्याकरता देवाला संताचं वचन पूर्ण होण्याकरता आईशी भांडण करावं लागलं. आईने उखळ्याला बांधलं, उखळ ओढत ओढत तिथे गेले आणि उद्धार केला. म्हणजे भक्ताचा उद्धार करण्याकरता त्याला किती त्रास आहे. याला म्हणतात उखळी बंधन. बांधीत होती उखळीची माता, रडे तदी तो नवनीत खाता, गोविंद दामोदर माधवेती. म्हणून याच्याकरता आपल्या ज्ञानाची आवृत्ती होण्याकरता कथाकार अधिक मासामध्ये 3 वर्षानंतर महिनाभर भागवत सांगतात. कशाकरता? तर त्या ग्रंथाची आपली आवृत्ती होण्याकरता महिनाभर. 3.5 अध्याय 30 दिवसात विभागाचे. किती सांगितले पाहिजे? असं आहे ते. तेवढे अध्याय 30 दिवसात सांगायचे. धुंदुककाराला 7 दिवसात भागवत सांगितलं आणि गोकर्णाने श्रावण महिनाभर सांगितलं. म्हणून श्रावण महिनाभर सकाळीच आणि संध्याकाळी भागवताचीच कथा होती. कारण आपली आवृत्ती होते. प्रवृत्ती. आपण तीर्थक्षेत्री गेल्यानंतर तीर्थक्षेत्राची महती आपण ऐकली पाहिजे. आणि जशी महती ऐकू तशी आपली स्थिती होते. 4 धाम. धाम म्हणजे त्या ठिकाणी देवत्व आहेच. बरं आहे ना? तिथे देवत्व आहेच. त्या देवत्वाला आपण मान्यत्व दिलं पाहिजे की इथे भगवान आहेच. म्हणून मी परवा सांगितलं ना की आता जा आणि त्याला म्हण माझ्याबरोबर चला, माझजवळ ये. तो एवढं सांगून झाल्यानंतर सगळ्यांकडून नमो भगवते. तो 3 लोक आले. एक म्हणे दादा सांगून आलो आणि घेऊन आलोय. दुसरे आले म्हणे दादा मी तर पहिल्याच प्रथम आलो, मला इतकं काही माहीत नव्हतं, पण मी सांगून आलो की माझ्या हृदयात या. आणि तिसरे आले तर गदगदीत रडत 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 म्हणजे संचारले द्वारकाधीश. बाकीचे म्हणे मज्जा आली. समजा प्रसाद असा होता. अरे काय सांगू बस झालं. 3च लोकांनी रिपोर्ट दिले. सांगितलं तर जा आणि घेऊन या त्याला. आता म्हणजे चाल माझ्याबरोबर. तू माझा मी तुझा, रामा तू माझा यजमान. आपल्याला गेलं की दर्शन झालं की नुसता आनंद मिळतो. पण दर्शनातून काय आणलंय? दर्शने दोष. हा, दर्शनाने आपले दोष गेले पाहिजे. दोष पळती रानोरान. म्हणजे कीर्तनकार असून त्यांचं लक्षात येईना की हे काय सांगताय. दोष गेले पाहिजे. सर्व दोष हरण जड दिवा हरिनाम. इतक्या रेफरन्स होते भराभर 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 भराभर. म्हणून सगळ्यांना पटेल असं वागावं. खरा सार असल्याने दत्ताने सांगितले, हे माता, अनुसयेच्या प्रश्नानुसार संन्यासी कोणाला म्हणावे प्रश्न विचारलाय.
प्रश्नाचे निरूपण केल्यावर मूळ 14 घटकांचा नाश करणारा लोभ मोह पाशातून तोडून जो देहाविषयी उदास असतो त्याला संन्यासी म्हणावे. 14 घटका जे आहे त्याचा नाश झाला पाहिजे. म्हणजे काय, अहोरात्र त्याच्या स्मरणात अनुसंधानात राहिलं. अनुसंधान कधी न चुकवावे हाची सुबोध गुरुचा, नामा परतेन सत्य मानावे. ईश्वराचं अनुसंधान चुकायला नको. जसा पहारेकरी उभा राहतो, तो बोलत राहतो दुसऱ्याशी, पण कोणी घुसत आहे का याच्याकडे त्याची नजर असते. बोलणं चालू असतं पण नजर काम करते. त्याप्रमाणे आपण जगात वागावं, पण आपला अनुसंधान जे ईश्वर आहे सोडू नये. मग ईश्वर सुटतो केव्हा, जेव्हा लोभ येतो, जेव्हा काम येतो, जेव्हा क्रोध येतो, तेव्हा तो सुटतो. म्हणून त्याला मर्यादा ठेवायची, त्याला मर्यादा ठेवायची. म्हणून त्याला संन्यासी. एकीकडे लोकांना दाखवण्यासाठी रूप घ्यायचं आणि मनातून मात्र सदोदित विषय वासनाची अपेक्षा करायची, हे संन्यासाचं लक्षण नव्हे. अंतरात्म्याला दंड न देता केवळ मुंडन केलं पाहिजे. अंतरात्म्याला न करता मुंडन केलं पाहिजे. म्हणजे मुंडनच महत्त्वाचं आहे असं नाही. भोळ्या भाविकांना जो लुबाडतो, नाना खटपटी करून मोठे मत बांधणे, यासारख्या बाबतीचे पुरस्कार करणे म्हणजे संन्यासी नाही. असं आहे. संन्यासाची चित्तवृत्ती मन विरक्त, म्हणून मनातून वासनेचं मुंडन केलेलं पाहिजे. मनातूनच गेली पाहिजे. वासनेचे बीज जळून जाय. आणि ते जळून गेलं की काय होतं, तर तव रामनामे उपजे आवडी. रामनामामध्ये आवडी निर्माण होते. रिपूंना दंडन करतो तो, जे षडरिपू आहे त्यांना दंडन करतो. द्वैताचे खंडन करतो. द्वैताची धाडणी गुरुविना ज्ञान. अध्यात्मज्ञानाचा अभ्यास चालू असतो आणि स्वावलंबन करतो, स्वतः प्रयत्न करतो. उपनिषदांवर त्याचं प्रभुत्व असतं, म्हणजे इंद्रिय वृत्ती आवरली जाते. विवेकाने तो प्रणवाचा प्रकार जाणतो, म्हणजे विचाराने ओंकार जो आहे प्रणव ओम तो जाणतो. तोच खरा संन्यासी जाणवा. असा संन्यासी फळवासनेचा त्याग करून सदैव स्वस्वरूपाचा उपभोग घेतो. संन्यासी जो आहे, फलापासून काय मिळणार आहे मला, लोकांनी मानावं, लोकांनी नमस्कार करावा. काही लोकांना नमस्कार नाही केला किंवा ते रागवतात. तो जो खरा संन्यासी आहे त्यानं उपाधी दूर टाळली पाहिजे. आणि कोणाच्याही प्रश्नाचं उत्तर मधुर वचनानं द्यायचं. स्वतःच्या अंतरंगात राहतो आणि तो परब्रह्मी मुरलीला जाणतो. जो मुरली कोणती, परब्रह्म. ही जी मुरली आहे वाजवण्याची, हिला काय करत नाही आणि अगतीत राहतो. म्हणून त्याची रसवासना कमी होऊन जाते. कशाचा रस, जे वासनेपासून शब्द रस रूप गंध आणि स्पर्श याचे जे रस असतात, या चारही तुर्या ओलांडून तो 5व्या ठिकाणी वस्ती करतो. तो खरा संन्यासी. त्यापेक्षा वेगळा असतो. योगी अशा योगी संन्यासांना भगवे मुंडन दंडन करण्याची गरज नसते. त्याला कसलेही भय नसते. साध्या राहणीमुळे मानाची पर्वा नसते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, म्हणून सर्वांना सर्व बाबतीमध्ये तो उदास असतो. अशाच माणसाला खरा संन्यासी म्हणतात. एवढे सांगून दत्तात्रयांनी प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा 2 मार्गाचे विस्तीर विवेचन केले. प्रवृत्ती म्हणजे लोकापचार आणि निवृत्ती म्हणजे आत्मविचार, सदोदित आत्म्याचा विचार. असे सांगून देवाने ग्राह्य अग्राह्य गुणाची लक्षणं
व त्यापासून मिळणाऱ्या फळाविषयी विस्ताराची माहिती दिली. ग्राह्य काय आहे, अग्राह्य काय आहे हे स्पष्ट विवेक बुद्धीने करता येते. कोणतं योग्य आहे, जसं पदार्थ आला तो अतिगरम आहे तर आपल्या ओठाला जिभेला जाणवेल, आपल्याला आवडतोय तो गरम, पण त्या गरमामुळे आपल्या जिभेवर काय परिणाम होईल याची जाणीव पाहिजे. ओठ जळून जातात. म्हणून पदार्थ जो आहे तो ऋतुमानाप्रमाणे गरम थंडा, पुन्हा हिवाळ्यामध्ये गरम चालून जाईल, पावसाळ्यात थोडा गरम चालून जाईल, पण उन्हाळ्यामध्ये मात्र गरम चालणार नाही. म्हणून त्याला ऋतुमानाचं ज्ञान झालं पाहिजे. देश, काल आणि परिस्थिती याचं अवलोकन त्याला आलं पाहिजे. त्याने याचं अवलोकन केलं पाहिजे, देश, काल आणि परिस्थिती. म्हणून विवेकबुद्धीनं प्रसंगानुसार दोघांचा जो अंगीकार करतो त्याचं वर्णन 31व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपामद केली, परिणाय घडली सेवा काही. सापरी वाटी जगजगत